नमस्कार. आज आपण रेस्टॉरंटसारखा कॉम्बो म्हणजेच पनीर हैदराबादी, तंदुरी रोटी व जीरा राईस कमी वेळेत कसे बनवायचे ते बघूया. हॉटेलमध्ये तुम्हाला ह्या सर्व मेनूसाठी 1,500 ते 2,000 रुपये लागतील. पण घरी बनवले तर फक्त 300 ते 400 रुपये लागतील. हे 3 ते 4 जणांना सहज पुरेल. कधीकधी आपल्याला काहीतरी वेगळे खावेसे वाटते, तेव्हा अशी पनीरची भाजी व तंदुरी रोटी, जीरा राईस नक्की बनवा. जीरा राईस बनवण्यासाठी 2 कप बासमती तांदूळ घेतला आहे. हा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. बासमती तांदूळ अवेलेबल नसेल तर घरात जो तांदूळ आहे तो तांदूळ घेऊन जीरा राईस बनवू शकता. तांदूळ स्वच्छ धुतले आहेत. ह्यात पाणी घालूया. 20 ते 25 मिनिटांसाठी भिजत घालूया. तंदुरी रोटी बनवण्यासाठी 2.5 कप गव्हाचे पीठ घेतले आहे. त्यात पाव छोटा चमचा बेकिंग सोडा, 1 छोटा चमचा साखर, अर्धा छोटा चमचा बेकिंग पावडर, चवीनुसार मीठ. हे सर्व व्यवस्थित मिक्स करूया. आता अर्धा कप दही घालूया. हे हातानेच मिक्स करूया. दह्यामुळे तंदुरी रोटी मऊ होते व चवीलाही खूपच छान लागते. थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेऊया. हे पीठ व्यवस्थित मळूया, त्यामुळे रोटी छान होते. अशा पद्धतीने पीठ मळून घेतले आहे. ह्यावर 1 मोठा चमचा तेल घालूया. हे परत मळून घेऊया. पीठ व्यवस्थित मळून झाले आहे. ह्यावर 1 छोटा चमचा तेल लावूया. झाकण ठेवून अर्धा तास बाजूला ठेवूया. एका मोठ्या भांड्यात 8 कप पाणी गरम करूया. हाय फ्लेमवर उकळी आणूया. त्यात 1 तेजपान, 1 इंच दालचिनी, 1 मसाला वेलची, 4 लवंग, 1 चक्रीफूल. हाय फ्लेमवर पाण्याला उकळी आणूया. खडे मसाले घातल्यामुळे जीरा राईसला खूप छान फ्लेवर येतो. उकळी आली आहे. ह्यात भिजवलेले तांदूळ घालूया. 30 मिनिटानंतर तांदळातील पाणी काढून टाकले आहे. पाण्याला उकळी आल्यावरच तांदूळ घालावे. 2 छोटे चमचे तेल, चवीनुसार मीठ. हलक्या हाताने मिक्स करूया, त्यामुळे भात तुटणार नाही. तांदूळ 90% शिजवून घेऊया. 7 ते 8 मिनिटात तांदूळ छान शिजतात. 5 मिनिटानंतर आपण ह्यात लिंबाचा रस घालणार आहोत. 5 मिनिटे झाली आहेत. आता अर्ध्या लिंबाचा रस घालूया. लिंबाच्या रसामुळे भात मोकळा होतो, पांढरा होतो, चिकट होत नाही. अजून 3-4 मिनिटे शिजवून घेऊया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आता 90% भात शिजला आहे. गॅस बंद करूया. हे चाळणीत ओतूया, त्यामुळे त्यातील पाणी निथळून जाईल. खडे मसाले काढूया. थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. अर्धा तास झाला आहे. पीठ व्यवस्थित भिजले आहे. हे पुन्हा एकदा मळून घेऊया. पिठातून एक गोळा काढून गोल करूया. आपण पोळी करतो त्यापेक्षा मोठा गोळा घेतला आहे, कारण रोटी थोडी जाडच असते. ह्यावर कोरडे पीठ लावूया. ह्याची रोटी लाटूया. पोळीपेक्षा थोडी जाड रोटी लाटली आहे. रोटीवर पाणी लावूया, त्यामुळे रोटी तव्याला चिकटून राहते. आपण हॉटेलला गेल्यावर तंदुरी रोटी खातो, ती रोटी तव्यावर घरीच बनवूया. रोटी भाजून घेऊया. गॅसवर लोखंडी तवा गरम केला आहे. पाणी लावलेली बाजू खालच्या बाजूने ठेवूया. तवा लोखंडीच घ्यावा, त्यामुळे रोटी तव्याला चिकटून राहते. नॉनस्टिक तव्याला रोटी चिकटून राहत नाही. ह्यावर बुडबुडे आले आहेत. गॅसची फ्लेम मिडियम करूया. तवा उलटा करून अशा पद्धतीने फिरवून रोटी भाजूया, त्यामुळे ती सर्व बाजूंनी
व्यवस्थित भाजेल. वरच्या बाजूने रोटी भाजली आहे. उलटण्याच्या साहाय्याने रोटीला काढूया. तंदूर नसतानाही ही रोटी चवीला तंदूरवर भाजल्यासारखीच लागते. दुसरी बाजूही खूप छान भाजली आहे. ह्यावर बटर लावूया. तवा उलटा करून रोटी भाजणे अवघड वाटत असेल तर तुम्ही ही रोटी तव्यावरच भाजू शकता किंवा ह्याच पिठाच्या तुम्ही चपात्याही करू शकता. त्या चवीला रोटीसारख्याच लागतात. थोडीशी कोथिंबीर. ही हॉटेलसारखीच दिसत आहे. अशा पद्धतीनेच सर्व रोट्या करून घेऊया. तंदूर नसल्यामुळे घरी तंदुरी रोटी बनवू शकत नाही असे आपल्याला वाटते, पण आपण हॉटेलसारखीच तंदुरी रोटी बनवली आहे. खूप छान तंदुरी फ्लेवर येत आहे. तंदूरवर भाजल्यासारखी चव आली आहे आणि गव्हाच्या पिठापासून बनवल्यामुळे खूपच पौष्टिक झाली आहे. कढईत 2 मोठे चमचे तूप गरम करूया. 1 मोठा चमचा जिरे. जिरे तडतडले पाहिजे. हे व्यवस्थित परतून घेऊया. त्यामुळे जिरा राईसला खूप छान फ्लेवर येतो. ह्यात शिजवलेला भात घालूया. तुपामुळे जिरा राईस टेस्टी होतो, पण तुम्हाला तेल आवडत असेल तर तेल घालू शकता. हलक्या हाताने मिक्स करूया, त्यामुळे भात तुटणार नाही. ह्या जिरा राईसबरोबर तुम्ही दाल तडका बनवू शकता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. बारीक कापलेली कोथिंबीर. कोथिंबीरमुळे जिरा राईसला चव छान येते व दिसायलाही छान दिसतो. हे मिक्स झाले आहे. जिरा राईस तयार आहे. हैदराबादी पनीर बनवण्यासाठी 250 ग्रॅम ताजे पनीर घेतले आहे. ह्याचे असे आयताकृती लांब तुकडे केले आहेत. ह्या भाजीत पनीरचे तुकडे असेच मोठे असतात, पण तुम्हाला पनीरचे तुकडे ज्या आकारात आवडत असतील त्या आकारात करू शकता. कढईत 2 मोठे चमचे तेल गरम करूया. गॅसची फ्लेम मिडियम आहे. त्यात पनीर सोनेरी रंगावर तळून घेऊया. ह्या पनीरच्या भाजीत काजू व टोमॅटो घालत नाही, पण तुम्हाला काजू घालावे वाटत असतील तर 8 ते 10 काजू घालू शकता. नॉनस्टिक कढईमुळे पनीर कढईला चिकटत नाही. एका बाजूने असा सोनेरी रंग आला आहे. आता दुसऱ्या बाजूने उलटूया. पाहुणे आल्यावर आपण पनीरची भाजी बनवतोच, त्यावेळी ही भाजी नक्की बनवा. पनीरच्या भाजीसाठी हा वेगळा व बेस्ट ऑप्शन आहे. सर्व बाजूंनी पनीर सोनेरी रंगावर भाजले आहे. काढून घेऊया. एका बोलमध्ये कोमट पाणी. त्यात पाव छोटा चमचा मीठ. त्यात लगेचच तळलेले पनीर. पनीर पाण्यात घातल्यामुळे चिवट होत नाही, मऊसूत राहते. आता कढईत 1 मोठा चमचा तेल गरम करूया. त्यात 2 मोठ्या आकाराचे कापलेले कांदे. हे कांदे आपण बारीक वाटून घेणार आहोत, त्यामुळे तुकडे मोठेच ठेवले आहे. कांदा सोनेरी रंगावर भाजला आहे, मऊसूत झाला आहे. 1 हिरवी मिरची. मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आले 1 इंच. लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या. 1 मिनिट परतून घेऊया. 1 मिनिटानंतर हे व्यवस्थित परतले आहे. काढून घेऊया. थंड होण्यासाठी ठेवूया. मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले साहित्य. अर्धा कप कोथिंबीर. अर्धा कप पालक. कोथिंबीर, पालक व पुदिना स्वच्छ धुवून घेतला आहे. पाव कप पुदिना. पाव कप पाणी. पेस्ट करताना पाणी कमीच घालावे. बारीक वाटून घेऊया. अशा पद्धतीने पेस्ट करून घेतली आहे. कढईत 3 मोठे चमचे तेल गरम करूया. गरम तेलात 1 तेजपान तोडून घालूया. जिरे अर्धा छोटा चमचा. दालचिनीचा 1 तुकडा. लवंग 3 ते 4. हिरवी वेलची 2. काळी मिरी 5 ते 6. मसाला वेलची 1. परतून घेऊया. मसाले व्यवस्थित परतले तर भाजी चवीला छान होते. ही भाजी खाताना तुम्हाला रेस्टॉरंटसारखेच वाटेल, त्यामुळे पनीरची भाजी खाण्यासाठी बाहेर जाण्याची गरजच नाही. आता वाटलेली पेस्ट.
तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. पेस्ट कढईत टाकताना फ्लेम लो ठेवावी, त्यामुळे पेस्ट हातावर उडणार नाही. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने पनीर हैदराबादी बनवा. ही इतकी टेस्टी होईल की नंतर तुम्ही पुन्हा पुन्हा ह्याच पद्धतीने बनवाल. बनवायलाही खूपच सोपी आहे. मसाल्याला तेल सुटले आहे. सुके मसाले घालूया. लाल तिखट अर्धा छोटा चमचा, हळद अर्धा छोटा चमचा, धने पावडर 1 छोटा चमचा, जिरे पावडर अर्धा छोटा चमचा, कुटलेली काळी मिरी पावडर पाव छोटा चमचा. हे सर्व व्यवस्थित परतून घेऊया. मसाला परतल्यावर अर्धा कप फेटलेले ताजे दही मिक्स करूया. दही घातल्यावर हे पटपट मिक्स करावे. ताज्या दह्यामुळे भाजी आंबट लागणार नाही. आता आवश्यकतेनुसार गरम पाणी गरमच घाला. थंड पाण्याने भाजीची चव बिघडेल. चॅनलवर पनीरची भाजी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ह्या रेसिपीची लिंक वर आय बटनमध्ये व खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला 100% आवडणार. चवीनुसार मीठ, गरम मसाला अर्धा छोटा चमचा. उकळी आणूया. ह्या भाजीची ग्रेव्ही घट्टच असते. उकळी आली आहे. पाव कप फेटलेली मलाई मिक्स करूया. फेटून घेतल्यामुळे ही लगेचच एकजीव झाली आहे. मलाई मिक्स झाल्यावर तळलेले पनीर. ही रेस्टॉरंटसारखी पनीरची भाजी घरीच बनवल्यामुळे पाहुणे व सर्वजण आवडीने खातील. ही भाजी घरातीलच मसाल्यात सोप्या पद्धतीने बनवली आहे. 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. 2 मिनिटानंतर पनीर व मसाले व्यवस्थित मिक्स झाले आहे. भाजी बघता तोंडाला पाणी येते. ही चटपटीत, मसालेदार व टेस्टी झाली आहे. घरीच अशी भाजी बनवली तर पाहुणेही खुश होतील, आवडीने खातील. शेवटी 1 छोटा चमचा कसुरी मेथी कुस्करून घालूया. ह्याने खूप छान चव येते. ही थोडीशी भाजून घेतली आहे. कोथिंबीर, थोडेसे पनीर किसून घालूया. कसुरी मेथी नक्की घाला. आता तडका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम केले आहे. त्यात 1 छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट. ही फोडणी भाजीवर घालूया. ह्या फोडणीने भाजीची चव अजून वाढते. ही पनीर हैदराबादी रुमाली रोटी, प्लेन पराठा, तंदुरी रोटी, फुलका, नान, पुरी, चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकता. भाजी घट्ट वाटत आहे, त्यामुळे त्यात थोडेसे गरम पाणी मिक्स केले आहे. भाजीला रंग व सुवास खूप छान आला आहे. खूप टेस्टी झाली आहे. पनीर हैदराबादी तयार आहे. अशा पद्धतीने आपण पनीर हैदराबादी तंदुरी रोटी व जिरा राईस बनवला आहे. पाहुणे आल्यावर हॉटेलपेक्षाही टेस्टी जेवण घरीच बनवले तर तेही तुमचे खूप कौतुक करतील. चटपटीत, मसालेदार व टेस्टी हैदराबादी पनीर बनवले आहे. तयार आहे पनीर हैदराबादी तंदुरी रोटी व जिरा राईस. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.